पहलगाम इथं त्या पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, पण निषेध आणि त्यांना श्रद्धांजली मी वाहणार नाही, कारण ते आपल्याला अजिबात पटलं नाही. बस आहे ना, मोदीजींनी श्रद्धांजली वाहिली की आता काय सगळ्यांनीच व्हायची काय गरज आहे का? प्रत्येक वेळेला घटना घडतात, त्यावर ठोस उपाय काहीच होत नाही. ज्यांच्या हातात सत्ता दिली ते आपल्या बोकांडी बसल्यावानी फक्त राजकारण करतात. आणि आपल्या देशात परिस्थिती आता अशी झालेली आहे की इथं जर प्रश्न विचारला ना की आपल्याला देशद्रोही नाहीतर मग मुस्लिम धार्जिनं बोलल्या जाते. तुम्ही म्हणसाल कसं? त्या हल्ल्यातून वाचून आलेले जर म्हणाले की धर्म विचारला तर ठीक आहे, आणि जर त्यांनी म्हणलं की मुसलमानांनी मदत केली तर त्यांना शिव्या घालणार. हे असं अहो, तुम्ही सरकारला कोणताही प्रश्न विचारा, उत्तर भक्तच देतात, आणि उत्तर एकच, धर्म विचारला जात नाही. प्रश्न विचारणारी जनता राहिलीच नाही, सगळे धार्मिक गुलामगिरीत अडकलेत. बघा भावांनो, पहलगाम हे जे ठिकाण आहे ना, हे हल्ल्याचं ठिकाण, हे भारत आणि पाक सीमेपासून 300 किलोमीटर दूर आहे. म्हणजे त्या ठिकाणापासून पाकिस्तान 300 किलोमीटर दूर. एवढ्या दूर आतंकवादी येतात, आधुनिक शस्त्र तेवढ्याल्या बंदुकी घेऊन येतात, तिथं पोटभर खातात, उपाशी तर नसणारच ना, तिथं राहतात, रेकी करतात, त्यांना पोलिसांच्या मिलिटरीच्या ड्रेस मिळतात, ते पर्यटकांमध्ये घुसतात, अंधाधुंद गोळीबार करतात आणि वापस सुखरूप पोहोचतात सुद्धा. आणि घटनास्थळीचे पोलीस फक्त पाहत राहतात. आणि इकडे देशात प्रचार सुरू होतो की जात नाही, धर्म पूछ कर मारा. प्रधानमंत्री दौरे रद्द करतात, निषेध व्यक्त करतात, आदेश देतात, पाणी बंद करणार, पाकिस्तानचे लोक देशातून हाकलून लावा, घुसकर मारेंगे, बदला लेंगे. झालं. अरे, पंतप्रधानांचे 5 दिवसाचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले असताना मोदी बिहारच्या प्रचार सभेला गेले कस काय? कसे गेले सांगा? आहे का उत्तर? हे बरं आहे व आतंकवाद्याचं. भारतात एखाद्या राज्याची निवडणूक आली की हल्ला करतात, बॉम्ब टाकतात, इथले मिलिटरी मारतात, हिंदू मारतात, पर्यटक मारतात, आणि या मुद्द्याचा धार्मिक मुद्दा होतो, आणि हे मुद्दा घेऊन लोक भाजपला मतदान करतात, पुन्हा भाजप सत्तेत येते. म्हणजे या पाकिस्तानी आतंकवाद्यांना भाजपची जास्त काळजी आहे. बरोबर निवडणूक आली की भाजपचं काम सोपं करतात हे पाकिस्तानी आतंकवादी. कळत आहे का तुम्हाला? कळतं का? आतापर्यंतचे सगळे हल्ले आणि त्याच्या तारखा पहा, क्लिअर लक्षात येईल. नाही, मला अनेक लोकांचे निरोप आले की तुम्ही याच्यावर व्हिडिओ केला नाही, आणि म्हणून आपण व्हिडिओ तर जाऊ द्या, मी निषेध आणि श्रद्धांजली सुद्धा वाहत नाही. उगाच कशाला पुलचट गोष्टी. मी तर म्हणतो त्या पर्यटनाला काश्मीरमध्ये जाणाऱ्यांची चुकी आहे. गेले न मेले. भावांनो, इथून पुढं जायचंच असेल ना तर मॅप, वातावरण, पैसे, हॉटेल, रूट हे काय पाहू नका. पहिले देशात कुठं निवडणुका चालू आहे का, चालू होणार आहे का हे पहा. निवडणुका नसतील तर मग जा. उगाच कशाला मेहनतीनं पैसे कमवायचे आणि बायकोला रंडकं बनवायचं स्वतःच्या पैशानं. तुम्ही मेल्यावर इथं फक्त तुम्हाला श्रद्धांजली वाहिली जाईल, पाकिस्तानला ललकारलं जाईल, लोक मोदींवर विश्वास ठेवतील आणि मोदी साहेब पुन्हा निवडणूक जिंकतील आणि पुन्हा जैसे थे. अहो, देश मजबूत हातात आहे. पंतप्रधानांचे लाल लाल डोळे आहे, 56 इंचाची छाताड आहे, हातभर दाढी आहे, आणि हे सगळं असल्यानंच आतंकवादी 300 किलोमीटर आतमध्ये आले. 40 मिनिटं फायरिंग केली. पर्यटकांना धर्म विचारला म्हणतात, जा मोदी को बोल दे असे डायलॉग बी मारले, आणि मग कंटाळा आला आणि पुन्हा 300 किलोमीटर वापस पाकिस्तानात गेले. जर ह्या देशातल्या हिंदूंना त्यांचा धर्म पाहून मारले जात असेल तर सत्तेत असलेल्या आणि हिंदूचं रक्षण करण्यास असमर्थ असलेल्या या हिंदूच्या नावावर निवडून आलेल्या या धर्माच्या ठेकेदारांना लाज वाटली पाहिजे. काँग्रेसच्या काळात घडलेल्या हल्ल्यांना काँग्रेस जबाबदार होतं असं आपण म्हणतो, तर मग आता भाजप जबाबदार आहे असं आपण म्हटलं तर भक्तांना राग यायची गरज काय? गरजच नाही. काँग्रेसनं होणाऱ्या हल्ल्याबाबत योग्य निर्णय न घेतल्याने आम्ही 2014ला भाजपला निवडून दिलं, आणि तरी सुद्धा हीच परिस्थिती जैसे थे असेल तर मग निवडून दिलेलं सरकार जबाबदार नाही का? एक सरकार राज्याला किंवा या देशाला योग्य दिशा देत नाही म्हणून तर सरकार बदललं जातं. पण निवडून दिलेलं सरकार सुद्धा आधीच्या सरकार सारखंच जर करत असेल तर 100 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशाने कुणाकडून अपेक्षा ठेवायची? 2014च्या आधी मोदीच्या भाषणात ज्या गोष्टी बोलल्या त्यातील किती गोष्टी पूर्ण केल्या याची यादी भाजपच्या लोकांनी जनतेला द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या, नोकऱ्या, बेरोजगारांसाठी काय उपाययोजना केल्या, आणि ते सुद्धा जाहीर करावं. कारण तुम्ही ज्या गोष्टी बोलल्या ना त्याची पूर्तता न झाल्यानं 2019ला भाजप धार्मिक मुद्दा उपस्थित करून निवडणूक जिंकली. जे काँग्रेस करत होतं तेच भाजप करत आहे. मग काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक काय राहिला? पुलवामा हल्ला झाला तेव्हा त्या हल्ल्यात कोटी रुपयांचं RDX कुठून आलं, आणि हे सुद्धा या आपल्या तपास यंत्रणेला सापडत नाही. तर देश सुरक्षित हातात आहे असं ओरडून जनतेला का सांगावं?
एखाद्या विरोधी पक्षातील नेत्याला जर स्वतःच्या पक्षात सामील करून घ्यायचा असेल तर त्याच्या मागे ईडी, सीबीआय, SBI तत्परतेनं लावली जाते. पार त्याची मुळं खोदून त्याला पक्षात घेतलं जातं. तर मग अशाच पद्धतीनं हे RDX कुठून आणलं याचा तपास केला असता तर नक्कीच काही ना काही हाती लागला असतं ना, सापडलं असतं काही ना काहीतरी. मी सांगतो आता ह्या घटनेची चर्चा सुद्धा अजून 1, 2 किंवा 4 जास्तीत जास्त 4 दिवस होईल आणि नंतर पुन्हा निवडणुका येतील आणि जनतेला दुसऱ्या मुद्द्यावर भरकटवलं जाईल. भावांनो, तुम्हाला असं वाटत नाही का की यात खरं अपयश हे केंद्र सरकारचं आणि गृहमंत्र्याचं आहे? वाटते ना. परंतु त्या लोकांना ह्याचं कुठलंही सोयरसूतक नाही. त्यांना नेहमीप्रमाणे याही घटनेचं राजकारण त्या केंद्रातील भाजप सरकारनं आणि या गोदी मीडियानं सुरू केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत या घटनेचा लाभ उठवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू केला आहे. आणि आमचे पंतप्रधान ते तर निवडणुकीच्या सभेशिवाय कुठं बोलतच नाही. त्या बिहारच्या जनतेसमोर अतिरेक्यांना इंग्लिशमध्ये धमकी देतात आणि अमेरिकेत गेले की ट्रम्प समोर इंग्लिश समजलं नाही म्हणून हसत उभे राहतात. देशाचं दुर्दैव आहे, दुसरं काय नाही. आता पाणी बंद केलं म्हणजे आता पाकिस्तान थडपडून मरेल. लोकांना तोंड धुवायला पाणी मिळणार नाही, बायकांना कणिक चुरायला पाणी मिळणार नाही, तिथल्या शेतकऱ्याचा मका उभ्यानं वाळून जाईल, लेकरं खरकट्या गांडीचे राहतील. मोदी मीडिया असा प्रचार करते. अबे फक्त 18% पाणी थांबवायचा आपल्याला अधिकार आहे. पूर्ण पाणी थांबवायला आज सुरुवात केली तर 20 वर्ष लागतील. बरं समजा पूर्ण पाणीच थांबवलं तर ते पाणी कुठंतरी काढून पण द्यावं लागेल ना. आहे का काही पर्याय आपल्यापाशी? अबे जर पाणीच तुम्हाला बंद करायचं होतं तर ते 500 करोडचं राफेल 1500 करोडला विकत कशाला घेतलं? घरात घुसून मारायले तर तू का मशीन दसऱ्याला पूजाय ठेवल्या का? ते बीजेपी त्या हिंदू धर्मातील हे सनातनवादी लोक आहे ना, यांना नेमकं पाहिजे काय हेच समजत नाही. सर्वांना शिव्यास देणं म्हणजे झालं का? सरकारकडून सिक्युरिटी लॅप्सेस सरळ दिसत आहे. आपल्या इंटेलिजन्स संस्थांना कसलीच कल्पना नव्हती का? दहशतवादी 300 किलोमीटर आतमध्ये आले, रक्ताची होळी खेळून 300 किलोमीटर परत गेले. गृहमंत्री, प्रधानमंत्री जबाबदार नाहीत? आता पावलं उचलतायत. पण 28 जणांची हत्या झाली, याचं पाप कुणाच्या माथी मारणार? गिरायक शोधताय का? प्रत्यक्षदर्शी वाचलेला पर्यटक सांगतोय आणि त्यालाही शिव्यास देणार का तुम्ही? हे राजकारण करण्याची किंवा श्रेय घ्यायची गरज नाही. ते आतंकवादी आहे, त्यांना सजा झालीच पाहिजे. घरात घुसून त्याला उभं नग सगळं खतम केलं पाहिजे. पण आपल्या देशात अनेक लोक हे आतंकवादी वृत्तीचे आहे, ते तेवढं बघा. एक सांगा भावांनो, जर भारतावर युद्धाची परिस्थिती आली तर एक पाकिस्तान जर सोडला तर इतर देशासोबत आपण मुकाबला करू शकतो का हो? असे प्रश्न का पडतात माहिती आहे का? आज पाकिस्तानातले 4-2 पोट्टे येऊन 5-50 मारून चाललेत आपले लोक. पाकिस्तान तुमच्या गांडीत पाणी सोडतोय. थोडं विचार करा ना की खरंच आपण सक्षम आहोत का? आपला देश सुरक्षित हातात आहे का? मी खात्रीनं सांगू शकतो, पहलगाम मध्ये मारल्या गेलेल्या हिंदूच्या नावे त्यांचे फोटो लावून हे भाजपचे लोक येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतं मागणार आहेत. मागे पुलवामा हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांच्या नावानं सुद्धा या नराधमांनी अशीच मतं मागितली होती. त्यांना मारणारे आणि त्यांच्या नावानं मतं मागणारे हे आदमखोर लोक हेच होते. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे हरामखोर आहेत. भावांनो, एक मात्र गोष्ट नक्की आहे, ईव्हीएमचा खेळ लपवण्यासाठी हे नराधम इथून पुढे असंच जनतेच्या जीवाशी खेळत राहणार आहेत. पठाणकोट, उरी, पुलवामा, काल पहलगाम यानंतरही कुणाला जर वाटत असेल ना की आपला देश सुरक्षित हातात आहे तर तो मोठा भ्रम आहे. एका फोनवर रशिया युक्रेन युद्ध थांबतं, मग भारतात शिरणारे दहशतवादी का थांबत नाहीत? नुसती हवाबाजी. नालायक पंतप्रधान असल्यानंच पाकडे आपल्याला त्रास देत आहेत असं मोदी पंतप्रधान नसताना बोंबलत होते. खरंच आज मोदी पंतप्रधान पाहिजे होते, कारण मोदी तर आता पंतप्रधान नाहीये. मोदी इथल्या जनतेला म्हणतात की आता दंड थोपटा. सांगा बे भक्ताडांनो, सामान्य जनतेनं दंड थोपटून कोणाशी युद्ध करायचं? दहशतवाद्यांशी, बेरोजगारीशी की मंदिर मस्जिदीसाठी? जनतेनं कोणासाठी उठाव करायचा? आपल्या 56 इंचाच्या त्या छात्या जोडत उर बडवत मैं पठाण का बच्चा हूं, सौगाते मोदी कोणासाठी? लष्कराचा बजेट कमी करून, अग्निवीरांच्या नावाने हेडसांड करून, फुक्कटची बिर्याणी हासडून काय साध्य केलं? धर्माच्या नावाने निष्पापांची खुलेआम बंदुकीच्या गोळ्यांनी छिन्न विछिन्न कत्तली केल्या जात आहे. आपल्या नवऱ्याच्या देहाला डोळ्यासमोर तडफडत बघताना तिच्या वेदनांचा या सफेद दाढीवाल्या रंडव्याला काय फरक पडतो की नाही? अरे घुसा ना आतपर्यंत, घुसा. अरे करा ना हल्ला बोल, करा तुकडे तुकडे त्यांचे, पुरा पाकिस्तान संपून टाका. बस झाला सीमेवरचा भाईचारा, बस झाला संयम. नको ते लपून छपून केलेले तुमचे सर्जिकल स्ट्राईक. खरंच जर तू भारत मातेचा लाल असेल ना तर आता शांत बसू नको.
जोपर्यंत शेवटचा दहशतवादी मारला जात नाही तोपर्यंत पाठी हटू नको. आणि तू त्याला हे बी विचारू नको, त्याला जात विचारू नको, धर्म विचारू नको. दिसल तिथं जे दिसल त्याला गाड, घुसव आतमध्ये सैन्य. आणि हीच ती खरी वेळ आहे. हीच असेल त्या निष्पापांना श्रद्धांजली. कारण आता नाही तर कधीच नाही. हिंदूवर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेधच आहे, पण तो नक्की कुणी केलाय हे सगळं समोर येईपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नाही. ते समोर आल्यावर त्यामागचे सूत्रधार कोण होते, त्यांना मिलिटरी आणि BSF ची सुरक्षा सुद्धा भेदून त्यांना आत यायला कुणी मदत केली, हे सगळं कळल्याशिवाय आम्ही उगाच उठसूट कुठल्याही धर्माला द्वेष देत बसणार नाही. हा शोध घेणाऱ्या सरकारी यंत्रणेसोबत आम्ही हिंदू, बहुजन आणि सर्वधर्मीय देशबांधव भक्कमपणे आणि एकजुटीने उभे आहोत. त्यांनी लवकरात लवकर शोध घ्यावा. कारण मागच्या वेळेला एका बाईच्या नादी लागून कुरुलकर नावाच्या देशद्रोहानं आपल्या सुरक्षा व्यवस्थेतील गुप्त माहिती ही सगळी पाकिस्तानला पुरवली. आणि त्यावेळी त्याला पाठीशी घालणाऱ्या या वृत्तीसारख्या प्रवृत्ती हल्ल्याचं मास्टरमाइंड असणार आहे. त्या अतिरेक्यांना शस्त्रास्त्र आणि पोलीस गणवेश पुरवून सगळा प्लॅन रचून तुम्ही हिंदू आहात का मुसलमान हे विचारून माणसे मारा, म्हणजे भारत देशात मुस्लिम द्वेष पसरून दुही माजल आणि आमचा फायदा होईल अशी सुपारी देणारा दगाबाज कोण आहे, त्याला काय फायदा झाला, हे सगळं सिद्धच झालंच पाहिजे. मुस्लिम द्वेष पसरवण्याचा फायदा नक्की कोण घेत आहे, पाकिस्तान ते चीन की श्रीलंका की आपलेच घरचे भेदी, हे सगळ्या गोष्टी न्यायसंस्थेत तपास होऊन समोर आली पाहिजे. मग त्या दगाबाजाचा बदला कसा घ्यायचा ते संविधान आणि पोलीस दल आणि भारतीय लष्कर ते ठरवतील. पुलवामा हल्ल्याचा अजून सुद्धा शोध लागलेला नाही हे सगळ्या भारतीयांच्या लक्षात आहे. भारताचं संविधान मानणारे लोक वरवरच्या अंदाजावर असा विश्वास ठेवून धर्मद्वेष करत नाही. पुरावे दाखवा, सिद्ध करा आणि मग ठरवू. जय शिवराय, जय संविधान आणि जय भीम. भावांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. दहशतवाद आणि चालू असलेल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. विचार जुळत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच.